सोनाराला लुटणाऱ्या टोळीस पोलीस अधीक्षकांनी लावला मिनी मोक्का कायदा. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर बीड जिल्ह्यातील गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर करडी नजर आहे. त्या अनुषंगाने नुकत्याच केलेल्या कारवाईत सोनार अमोल गायके यांना भरदिवसा लुटणाऱ्या टोळीवर मिनी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. सदरची घटना गढी रोडवर सकाळी 9च्या सुमारास घडली होती. चोरट्यांनी 59,33,580 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने लुटले होते. या प्रकरणी आरोपी कृष्णा तिरडे या टोळी प्रमुखासह अभिषेक शिंदे, एकनाथ कपाले, संजय कांबळे अशा 4 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अनिल कटके, शिवाजी बंटेवाड, बालक कोळी, पांडव राठोड चव्हाण आदींसह पथकाने केली आहे. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.